आरक्षणाच्या लाभापासून आजही कोसो दूर असलेल्या देशातील अनुसूचित जातीमधील अतिमागासकांना घटनात्मक न्याय मिळावा यासाठी मागासलेल्या जातीमध्येच वर्गीकरण करण्यास मान्यता देणारा सर्वात मोठा आणि क्रांतिकारक असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अतिमागास तसेच ज्यांना आरक्षणाचा लाभ अजूनही मिळालेला नाही त्यांना या वर्गीकरणातून किंवा उपवर्गीकरणातून स्वतंत्र आरक्षण देण्यासंबंधीचा हा निकाल आहे. आता हा विषय या देशातील हजारो वर्षे सामाजिक आव्हानांना अत्याचार सहन करीत असलेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरणापर्यंत येऊन थांबला आहे. काही राज्यातील सरकारने या निकालाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. देशात घटनात्मक आरक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली त्याला 7 दशकांचा कालावधी होऊन गेला, तरीही मागासलेल्या समाजाचे सर्वव्यापी मागासलेपणा अजूनही गेलेला नाही. हे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. त्यामुळे मागासकांमधील अतिमागास घटकांना पुढे आणण्यासाठी वेगळी किंवा विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे. ते कुणीही नाकारणार नाही. भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाचे तत्व हेच निर्देशित करते. अमेरिकन लेखक विचारवंत जॉन रॉल्स यांनी न्यायाचा सिद्धांत थिअरी ऑफ जस्टिस मांडला आहे. समान संधी मिळूनही एखादा वर्ग उपेक्षित राहत असेल तर त्याला थोडे झुकते माप देणे न्याय ठरेल, असे त्यांनी आपल्या न्याय सिद्धांतात म्हटले आहे. या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाचे या निकालाचे स्वागत आणि समर्थन करायला हवे. परंतु या निकालाच्या निमित्ताने सामाजिक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात जी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे या न्यायालयीन निकालाचा आपण अर्थ कसा घेतो, त्याचा अनावर्थ कसा लावतो हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ही चर्चा सामाजिक भेगा अधिक रुंदावणारी आहे असे खेदाने म्हणावे लागते. न्यायालयाच्या निर्णयाकडे सकारात्मकतेने न बघता अनुसूचित जातीमध्येच कलहाची बीजे टाकली जात आहेत, हे चिंताजनक आहे. मागासकांमधील काहींची म्हणजे 10-15% समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती झाली असेल तर त्यामुळे इतर जाती मागास राहिल्या असाही चर्चेसूर सूर